या जीबीएस प्रकरणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राच्या मदत करण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय टीम आता तयार करण्यात आल्यात आणि या समितीत 7 सदस्यीय तज्ञांचं पथक असणार आहे। तर आपण पाहतोय ही समिती जी 7 सदस्यीय तज्ञांचं पथक आहे हे पुण्यात पोहोचलेलं आहे आणि ते आता या सगळ्याची पाहणी करत आहे। नेमका हा आजार कशा संदर्भात आहे, नेमका कशामुळे हा आजाराचा प्रसार होतो, या सगळ्याची माहिती ही टीम घेते आहे। जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जीबीएस प्रकरणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राची मदत करण्यासाठी ही केंद्रीय उच्चस्तरीय टीम आता पुण्यात पोहोचलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता त्याच माहिती घेण्यात येते आहे। पुण्यात जीबीएस आजाराचं थैमान सुरू झालेलं आणि त्या संदर्भात या सगळ्याच पार्श्वभूमीवर जीबीएस प्रकरणी आता आरोग्य मंत्र्यांकडून पाहणी करण्यात येते आहे। या समितीत 7 सदस्य आहे आणि या 7 सदस्यांचं पथक हे पुण्यात पोहोचलेलं या संदर्भात अधिकची माहिती ते घेत आहेत। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, आता ही 7 सदस्यीय तज्ञांची टीम तिथे पोहोचलेली, नेमकी कशी पाहणी करण्यात येते आहे? नाही, हे 7 सदस्याचं पथक नाहीये। राज्याचे आरोग्य मंत्री आंबेडकर इथे आलेले आहेत, ते नांदेड गावामध्ये आलेले आहेत आणि ही जी विहीर आपण बघत आहोत आता टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती, हा ह्या आउटब्रेकचा एक महत्वाचा भाग असावा, महत्वाचं कारण असावं असं मानलं जात आहे। कारण इथे खडकवासल्याच्या कॅनॉल मधून जे पाणी येतं ते या विहिरीमध्ये पडतं आणि ते पडलेलं पाणी इथे कोणतीही ट्रीटमेंट न देता इथल्या ग्रामस्थांना दिलं जातं। साधारणतः 22,000 मतदार आहेत, 80,000 लोकसंख्या आहे आणि अशा वेळेला ह्या लोकांना कसल्याही पद्धतीची प्रक्रिया न करता पाणी दिल्यामुळंच हे घडलेलं आहे असं म्हणतात आणि आज त्या विहिरीची ते पाहणी करतायत। आणि गंमत अशी आहे की ते येत होते म्हणूनच सगळी स्वच्छताही इथे ठेवली गेली होती। आता सगळेजण प्रतिक्रिया आधी झालेले, ते माध्यमाशी बोलतायत, ते काय बोलतायत तेही आता आपण ऐकूया। काय करूया माहितीये का, इथलं साईटवरचं काय जे आहे ना, मी मंत्री महोदयांना ब्रीफिंग करतो, एक 10 मिनिटं इथं बसतो त्या ठिकाणी आणि मग तुम्हाला माहिती गावात जायला लागेल सर, ते अंतर आणखी तुम्हाला अर्धा पाऊण तास गावात जायला लागणार, मग आम्हाला जर तुमच्या मागे पळावं लागेल। बरोबर, 5 मिनिटं